बाबासाहेबांचं कोणतंही कार्य हे रचनात्मक कार्य आहे. भविष्याला नव्हे तर येणाऱ्या अनंत युगांना दिशा देणार आहे. आपण किती पुढे जातो त्यापेक्षा कोणत्या मार्गाने जातो हे अधिक महत्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा, जी आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य करते आहे. यवतमाळमध्ये एक तरुण कार्यकर्ते, प्रचारक, समुपदेशक, ज्यांनी आपलं आयुष्यच बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी खर्ची घालायला ते तयार आहेत, असे रुपेशजी वानखडे ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. जाणून घेऊया आपण की भारतीय बौद्ध महासभा काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचं का गठन केले, का निर्मिती केली, काय उद्देश होते आणि ते उद्देश आज सफल होते का, भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने बौद्ध धर्माचा प्रशिक्षण घेऊन प्रचार आणि प्रसार होतो का, या सगळ्या मुद्द्यांवर अगदी दिलखुलास चर्चा करूया रुपेश वानखडे सोबत. रुपेशजी वानखडे, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमो बुद्धाय. निश्चितच भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपलं कार्य हे अभिनंदनीय आहे आणि अभिमानास्पद सुद्धा आहे. कारण मला असं माहित आहे की आपण भारतीय बौद्ध महासभेमध्ये खूप कमी वय असताना आपण प्रवेश केलेला आहे आणि आजतागायत अत्यंत निष्ठेने आपण ते काम करत आहेत. सुरुवातीला मला हे सांगा की भारतीय बौद्ध महासभेची स्थापना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, काय उद्देश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभा स्थापनेमागे? नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 ला अशा पद्धतीची भारतीय बौद्ध महासभा, ज्याला मूळ इंग्रजी नाव होतं द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, या नावाने बाबासाहेब आंबेडकरांनी 54 ला रजिस्ट्रेशन केलं. 56 ला त्याचं रजिस्ट्रेशन आलेलं आहे आणि 10 ध्येय उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते. म्हणजे जरी बाबासाहेब आंबेडकरांनी 56 ला धम्मदीक्षा घेतली असली तरी बौद्ध महासभा 1 वर्ष आधीच बाबासाहेब आंबेडकर स्थापन रजिस्ट्रेशन करतात. त्याचं कारण असं की जेव्हा मी काही बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणार आहे तर एक शिखर संघटना असली पाहिजे, हा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. या शिखर संघटनेचे उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्ध विहाराची निर्मिती करणे, बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणे, विविध धर्माचा शास्त्रीय अभ्यास करणे, पाली प्रशिक्षण वर्गाचा निर्मिती करणे, याचबरोबर बौद्ध साहित्य जनमानसामध्ये पोहोचवणे, अशा पद्धतीचे उद्देश आणि गरज पडल्यास भिक्षूचा नवा वर्ग, धर्मप्रचारकाचा नवा वर्ग निर्माण करणे, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये निर्माण केलेलं आहे. या ध्येय उद्देशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ज्याला आपण आज बौद्ध महासभा म्हणतो, अशा पद्धतीची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. बाबासाहेबांचं कोणतंही कार्य हे रचनात्मक कार्य आहे. भविष्याला नव्हे तर येणाऱ्या अनंत युगांना दिशा देणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, एक लक्षात येतं की बाबासाहेब 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा करतात आणि तिथून मग 21 वर्षानंतर धम्मदीक्षा घेण्याआधी पद्धतशीरपणे बौद्ध महासभेची स्थापना करतात. हे बाबासाहेबांचं रचनात्मक कार्य आपल्याला दिसते आहे. त्यामधलेच एक भाग भारतीय बौद्ध महासभा. आता भारतीय बौद्ध महासभा हे बौद्ध प्रचाराचं प्रसाराचं कार्य करत असताना तुम्हाला यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करावं असं वाटलं, का करावं असं वाटलं? तसं घरचं वातावरण पूर्वीपासूनच धार्मिक प्रवृत्तीचं होतं आणि छोटे छोटे पुस्तकं वगैरे आमची आई वडील या पद्धतीचे सांगायचे. आणि मला आठवते वयाच्या 16-17व्या वर्षामध्येच मी बौद्ध महासभेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि 2001 ला खऱ्या अर्थानं यवतमाळमध्ये बौद्ध महासभेची स्थापना झालेली आहे. सांगायचं असं की यवतमाळमध्ये बौद्ध महासभा नव्हती असं नाही, त्याच्या आधी पण बौद्ध महासभा यवतमाळात होती, पण खऱ्या अर्थानं सक्रिय बौद्ध महासभा जर आपल्याला म्हणता येईल तर 2001 ला. तेव्हा यवतमाळमध्ये संघटनेचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई हे यवतमाळ शहरात आलेले आणि तेव्हा पहिली बैठक चंद्रमणी बुद्ध विहार नेताजी नगर मध्ये झाली. आणि मला आठवते की मी कार्यकर्ता म्हणून सगळ्यांचे पाणी देणे या त्या सगळ्या गोष्टी करत होतो. पण तेव्हा संकल्प केलेला आहे की आपण हे एवढे लोक जर मुंबईवरून येतात, बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत,
त्याच आपण पाऊलवाट उचलली पाहिजे. बिलकुल. आणि म्हणून तो संकल्प मनात धरून हा. बौद्ध महासभेची अधिक जुळून घेण्यासाठी, अधिक समजून घेण्यासाठी आपण हे सातत्याने बौद्ध धर्माचा आणि बौद्ध महासभेचा आपण विचार करत राहिलो. वा, छान. म्हणजेच रुपेश वानखडेंचं भारतीय बौद्ध महासभेमधलं पदार्पण जे आहे हे निश्चितच कोवळ्या मनावर गंभीर परिणाम करणार आहे असं मला वाटतं. जेव्हा तू 16 वर्षाचा उल्लेख केला तेव्हा मला लगेच शिवाजी महाराजांचा संदर्भ आठवला की त्यांनीही राज्य निर्माणाची प्रतिज्ञा ही 16व्या वर्षी घेतली. म्हणजे 16व्या वर्ष जसं धोक्याचं तसंच ते रचनात्मक कार्य करण्याच्या आग्रहाचं, भूमिकेचं सुद्धा आहे असं मला वाटतं. आता हे कार्य करत असताना अनेक म्हणजे समता सैनिक दल होतं किंवा आणखी माध्यमं होती की बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा. मग भारतीय बौद्ध महासभाच का निवडली? नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या संघटना दिलेल्या आहेत. म्हणजे मी विद्यार्थी दशेत असतानाच मला बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य एक खूप मनाला भावलेलं आहे. म्हणजे पुस्तक वाचन हे घरी आधीपासूनच होतं. तर 4 ऑक्टोबर 1947 ला बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात बोलले की समाजाचे विश्वासू बना आणि समाजाला मार्गदर्शन करा. हे वाक्य अधिक परिणामकारक ठरलेलं आहे की समाजाचे विश्वासू बना आणि समाजाला मार्गदर्शन करा. तर समता सैनिक दल त्या काळामध्ये अस्तित्वात होतं नाही असं नाही, पण त्याच्याही पेक्षा समता सैनिक दलापेक्षाही मला बौद्ध महासभा अधिक जवळची याच्यासाठी वाटते की त्यामध्ये संरक्षण विभाग म्हणून समता सैनिक दल तर स्वतंत्र आहेच, पण हे असं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धिझम नेमकं कोण्या दिशेने जात आहे, कोणत्या पद्धतीनं आपण मांडला पाहिजे हे सांगण्याची पद्धत जर कुठे असेल तर ते बौद्ध महासभेत आहे. आणि म्हणून बौद्ध महासभा अधिक जवळची वाटायला लागली. वा वा, खूप छान. कारण समता सैनिक दल हे संरक्षणाचं काम करत असलं पण भारतीय बौद्ध महासभा हा बौद्ध धम्म म्हणजे माणसाच्या उत्थानाचा धम्म माणसांमध्ये रुजवण्याचं, पेरण्याचं काम करते आणि माणूस घडवण्याचं काम करते. हा उदात्त हेतू त्या कोवळ्या मनाला भावला आणि रुपेश वानखडे भारतीय बौद्ध महासभेमध्ये आले. मला हे सांग की आज केंद्रीय पातळीवर म्हणजेच भारत स्तरावर किती राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा काम करते? आज 26 राज्यामध्ये कार्यरत आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे जम्मू पासून ते इकडे कन्याकुमारी पर्यंत अशा पद्धतीच्या सर्व राज्यांमध्ये भारतीय बौद्ध महासभा काम करते. 26 राज्यामध्ये सध्याच्या स्थितीत भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांच्या प्रखर नेतृत्वामध्ये ही शिखर संघटना चालू आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये बौद्ध महासभा आहे आणि यवतमाळमध्ये संपूर्ण 16ही तालुक्यामध्ये बौद्ध महासभेचं जाळं आपण तयार केलेलं आहे. यातून प्रशिक्षित झालेले कार्यकर्ते तयार झालेले आहेत. प्रशिक्षणाचे 24 प्रकारचे प्रशिक्षण भारतीय बौद्ध महासभा निर्माण केलेली आहे. म्हणजे बौद्धाचार्य श्रामणे शिबिर, युवक युवती प्रशिक्षण शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर, अंधश्रद्धामुक्त शिबिर अशा पद्धतीचे शिबिरांचं पाली प्रशिक्षण शिबिर. या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्ते प्रशिक्षित होतात आणि गावागावामध्ये जाऊन बौद्ध धर्माचा खरा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला सम्यक संकल्प करीत आहे. छान. म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा माणसाला विज्ञानवादी बनवण्यासाठी जे जे करता येईल, मग ते अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यसनमुक्ती असेल किंवा प्रशिक्षित युवती युवक असेल किंवा भिक्षू असेल, श्रामणे असेल, त्यांचं विज्ञानवादी आणि अधिक कसं प्रबुद्धाकडे जाता येईल, छान पद्धतीने बौद्ध धर्माचा विचार करता येईल हे मार्गदर्शन करतं. मला हे सांग की 1954 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आणि लगेच 2 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय. त्यांना फार काही त्या संघटनेचं जीवित असताना कार्य करता आलं नाही. बाबासाहेबांनंतरचा हा प्रवास, तो आतापर्यंतचा थोडा उलगडून दाखव. नक्कीच बाबासाहेब जरी स्थापनेपासून काही दिवसातच आपल्यामधून निघून गेले असते तरीही बाबासाहेब आंबेडकरांची गाईडलाईन ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वेगवेगळ्या परिशिष्टांमध्ये दिलेली आहे, आपल्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. म्हणजे आता जरी आपण म्हणू की बाबासाहेब आंबेडकर आता असते तर काय केलं असतं, बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्या प्रकारची दिशा दर्शन केलेलं आहे. म्हणजे बौद्ध महासभेची दिशा दर्शन
10 प्रकारचे ध्येय उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. बरं. आज आपण विचार करू की त्या काळामध्ये बौद्ध भिक्षूंवर मोठ्या प्रमाणात जबाबदारी होती. असं असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर बोलले की गरज पडल्यास भिक्षूचा नवा वर्ग, प्रचारकाचा नवा वर्ग निर्माण करणे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझम बद्दल किती जागृत होते. म्हणजे बुद्ध धर्माचा ऱ्हास जर झाला असेल तर प्रचारकाची पण व्यवस्था तशा पद्धतीची नाही हे बाबासाहेब आंबेडकर जाणले होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धती प्रचारकाचा वर्ग निर्माण व्हावा आणि हे बौद्ध महासभेचं ध्येय उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात टाकलेला आहे. त्या हिशोबानेच बाबासाहेब आंबेडकर ह्या पद्धतीची रचना करताना आपल्याला दिसते आहे. वा, छान. म्हणजे बाबासाहेब हे मोठ्या माणसांचं लक्षण असतं की आपण असो नसो आपले विचारच माणसांना पुढल्या काळामध्ये तारतील, हाही बाबासाहेबांचा दृष्टिकोन त्यांच्या अनेक ग्रंथांमधून दिसतो. बाबासाहेब जरी नसले तरी त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा आपलं उचित कार्य त्याकडे वाटचाल करते आहे. मला हे सांग की भारतीय म्हणजे बाबासाहेबांनी असंही एकदा म्हटलं होतं की बौद्ध धर्माच्या ऱ्हासासाठी प्रचारक हे कसे आहे त्यावरून त्या धर्माचा विकास किंवा ऱ्हास होतो आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्माला प्रचारक चांगल्या पद्धतीने भेटले नाही. प्रतिक्रांती हा एक तर भाग आहेच, त्यामध्ये भिक्षूचही फार महत्वाचा भाग होता. भारतीय बौद्ध महासभा बौद्ध भिक्षूंकडे कशा पद्धतीने पाहते? नक्कीच मध्यंतरीच्या काळामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की बौद्ध महासभा हे कधीच भिक्षूंना विरोध करत नाही, तर स्वतःच बौद्ध महासभेचे संपूर्ण कार्य करते. म्हणजे पहिली स्टेप जे आहे तर स्वतः भिक्षू बनून अशा पद्धतीने भिक्षूचे जीवन जगणे. म्हणजे मग बालश्रामणेर शिबिर असेल, म्हणजे 3 दिवसाचं 5 दिवसाचं बालश्रामणेर असेल, युवक श्रामणेर असेल, बौद्धाचार्य श्रामणेर असेल किंवा केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण या सगळ्या पद्धतीचं जर प्रशिक्षित व्हायचं असेल तर स्वतः अंगावर चिवर धारण करावं लागते आणि भिक्षूचं जीवन स्वतः समजून घ्यायचं असते आणि मग त्या पद्धतीचं कार्य. म्हणून बौद्ध भिक्षूच्या नजरेतून जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात प्रचारकाची गरज आहे अशा पद्धतीत बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. पण तरीही आजच्या काळामध्ये भिक्षूंची ती भूमिका, ते भिक्षूंची एकंदरीत प्रक्रिया हे जर आपण समजून घेतली तर नक्कीच प्रचारकाचा वर्ग निर्माण व्हावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरची ही भूमिका होती. म्हणजे तुम्ही आजही कोणत्याही धर्मामध्ये, मग बौद्ध धर्म असेल की इतर धर्म असेल, त्या धर्मामध्ये एक साधूची, भक्ताची, महंताची, मठाची, मंदिराची, विहाराची आणि बौद्ध भिक्षूंची एक आवश्यकता असते. जुन्या काळापासून त्यांच्याकडे या वर्गाचं सर्वोच्च पद स्थापन करण्याची एक मुभा होती किंवा त्यांच्याकडे अधिकार होता. म्हणून आजही त्यांच्याकडे आस्थेने आपण पाहतो. मग बौद्ध भिक्षू असेल किंवा भगत असेल किंवा एखादा मठाधिपती असेल. बौद्ध धर्माचा विचार करतो म्हटलं तर भारतीय बौद्ध महासभा भिक्षूंना प्रशिक्षित करते का? हो, नक्कीच. भिक्षूंचं प्रशिक्षण आहे. भिक्षूंचा एक नवा वर्ग निर्माण व्हावा अशी बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना या 10 ध्येय उद्देशामध्ये होती. आणि म्हणूनच केंद्रीय पातळीवर चैत्यभूमीवर अशा पद्धतीचं आपलं जे विद्यापीठ आहे चैत्यभूमी, त्या विद्यापीठामधून भिक्षू तयार होतात. भिक्षूंचा नवा वर्ग निर्माण होतो आणि पूर्ण वेळ जरी भिक्षू होत नसले तर मग अशा वेळेस दुसरा एक मार्ग जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर यशवंत आंबेडकरांनी जो घेतलेला आहे तो म्हणजे बौद्धाचार्य. बौद्धाचार्य हा प्रशिक्षित होईल, पण बौद्धाचार्याने स्वतः श्रामणेर व्हावं, स्वतः तशा पद्धतीने श्रामणेराची दीक्षा घ्यावी आणि भिक्षू ज्या पद्धतीचं प्रचार प्रसाराचं काम करत होते ते गृहस्थ राहूनही आपण तशा पद्धतीची भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं आहे. पण आजही तशा पद्धतीचा नवा भिक्षूचा वर्ग निर्माण करण्यासाठी बौद्ध महासभा कायम कटिबद्ध आहे. तशा पद्धतीचे प्रशिक्षण शिबिर चालवलं जाते. त्याचं ट्रेनिंग सेंटर म्हणजे चैत्यभूमी, बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक. छान. प्रशिक्षित युवक युवती भिक्षू हाच समाजाचं खऱ्या अर्थानं, चांगल्या अर्थानं मार्गदर्शन करू शकतो आणि तोच विचार, तो प्रशिक्षित असेल तरच तो विचार पुढल्या काळामध्ये टिकाव धरू शकतो, विकास करू शकतो. हे तत्व बाबासाहेबांचं होतं. मधल्या काळामध्ये एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता
की भारतीय बौद्ध महासभेच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतचा हा जो अध्यक्षांचा आणि थोडक्यात त्यांच्या कार्याचा जो विकासाचा प्रवास आहे तो थोडक्यात सांगा. नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली आणि अध्यक्षीय पद्धतीची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध महासभेची निर्माण केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षानंतर लगेचच बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून निघून गेले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अध्यक्षपद कोणाकडे यावं अशा पद्धतीची ही चर्चा झालेली आहे. म्हणजे आपण जवी पवारांचे खंड जर आपण चाळले तर लक्षात आपल्याला येईल की ह्या सगळ्या संदर्भ लक्षात येतात. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र ज्यांना आपण म्हणतो यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याकडे 56 ते 77 पर्यंत अशा पद्धतीचा कालखंड आलेला आहे. भैयासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जी बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर जी समाजामध्ये एक नैराश्याची भावना आली होती ते नैराश्य दूर करण्याचं काम भैयासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येते. भैयासाहेब आंबेडकर 77 ला गेल्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांची पत्नी आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याकडे ही धुरा आलेली आपल्याला दिसून येते. आणि मीराताई आंबेडकरांनी आज तागायत म्हणजे 2015 पर्यंत मीराताई आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आणि 15 नंतर राष्ट्रीय संरक्षक म्हणून या पदावर काम करत आहेत. जे मीराताई आंबेडकरांना महाउपासिका म्हणण्याचं पण एक कारण आहे की मीराताई आंबेडकरांच्या काळामध्ये त्या काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये जशा पद्धती विशाखा होऊन गेलेली आहे दानशूर विशाखा आणि त्यांनी जे धम्मासाठी जे ध्येय घेतलेलं होतं धम्म अधिक गतिमान व्हावा अशा पद्धतीचे 8 वर विशाखाने मागितलेले होते. आणि याच धर्तीवर तेव्हा 86 ला एक धम्मपरिषद आंतरराष्ट्रीय धम्मपरिषद भरलेली होती आणि भंते के आनंद यांनीही महाउपासिका ही पदवी मीराताई आंबेडकरांना दिली आणि तेव्हापासून मीराताई आंबेडकर महाउपासिका आणि आज तागायत म्हणजे मीराताई आंबेडकर या वयातही धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं जाते. सांगायचं म्हणजे 2001 ला जरी बौद्ध महासभा यवतमाळ मध्ये आली असती तर यवतमाळ शहरामध्ये 2001 ते 2015 या दरम्यान 16 वेळा महाउपासिका मीराताई आंबेडकरांचे दौरे या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजे धम्माची गती वाढवण्यासाठी म्हणजे मी यवतमाळ जिल्हा सांगतो अशा राज्याचे सर्व राज्यांमध्ये मीराताई आंबेडकरांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि म्हणून खरंच ते महाउपासिका म्हणण्याची उपाधी आणि ते अत्यंत साजेशी पदवी त्यांना या ठिकाणी म्हणते की आनंद यांनी दिलेली आहे. आणि मला वाटतं मग 2015 नंतर भीमरावजी आंबेडकर अगदी सक्षमपणे ते भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळत आहेत. एकच उद्दिष्ट घेऊन की भारतीय बौद्ध महासभा ही गावागावात पोहोचली पाहिजे आणि भारतीय बौद्ध महासभेचे विचार हे लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचले पाहिजे हाच विचार घेऊन ते प्रसार करत आहेत. या ठिकाणी मला एक गोष्ट जाणवली की महाराष्ट्राचा जर विचार करतो म्हटलं तर यवतमाळ जिल्हा हा 36 जिल्ह्यांमध्ये सर्वात शेवटचा जिल्हा येतो. नक्कीच नक्कीच. आणि लोकसंख्येच्या बाबतीत असेल किंवा परिघाच्या बाबतीत असेल त्यामध्येही तो छोटा आहे. अशा वेळेस महाउपासिका मीराताई आंबेडकर हा यवतमाळ सारख्या दुर्गम भागातील जिल्ह्यामध्ये 16 वेळा येतात 10 वर्षांमध्ये तर त्यांच्या प्रचाराचं प्रसाराचं काम किती झपाट्याने होत असेल किती तळमळ होती हा भाग यामध्ये दिसतो. मला तुझं अभिनंदन यासाठी करावं लागतं आणि अभिमानही यासाठी वाटतो की आपण प्रेक्षक ऐकत आहात की रुपेश वानखडे सांगत असताना किती तारखेसहित सांगतो त्याचा अभ्यास किती आहे. मित्रांनो हा तुम्ही पाहिलेला आहे हे तुम्ही ऐकता आहात मी त्याला अभ्यासलेला आहे पाहिलेलं आहे त्याचं कार्य त्या कार्यामध्ये सचोटी जिद्द आणि एकच ध्येय की बाबासाहेबांनी सांगितलेला हा विचार लोकांच्या मनामनापर्यंत नेऊन त्यांना अधिक बौद्धमय करावं माणूस घडवावं हा त्यामागचा विचार आहे. मला हे सांग की भारतीय बौद्ध महासभा आज बाबासाहेबांच्या कार्याने भारतभर काम करते आहे. ही विदेशामध्ये सुद्धा कुठे कार्य करते का
हो नक्कीच. आंतरराष्ट्रीय सचिव म्हणून आता सध्या आमचे कॅप्टन प्रवीण निखाडे साहेब हे सगळं काम पाहतात. वेगवेगळ्या देशांमध्ये अशा पद्धतीचं प्रचार प्रसाराचं कार्य चालवतात. तिच्या शिखर संघटना ज्या वेगवेगळ्या देशात आहेत त्या संघटनेचा समन्वय साधून अशा पद्धतीची भूमिका सातत्याने होते आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं पण मिशन हेच होतं की बुद्धिझम मध्ये आपण आंतरराष्ट्रीय लेवलवर आपण अशा पद्धतीचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यासाठीच यशवंत आंबेडकरांनी त्या काळामध्ये भूमिका घेतली होती की आम्ही आताच नव्यानं धम्मदीक्षा घेतलेली आहे आणि आम्ही पूर्णपणे भीमराव म्हणजे यशवंतराव आंबेडकर साहेबांचं जर मी भाषण या ठिकाणी सिलोनचं समोर सांगितलं तर ते म्हणतात की आम्ही पूर्णपणे गांगरून गेलेलो आहोत आणि आम्हाला बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराची गरज आहे. आणि यशवंत आंबेडकर साहेबांच्या या भाषणामुळे 400 धम्मदूत विदेशातून आपल्या इकडे आलेले आहेत आणि तेव्हापासून तो प्रचार प्रसाराचं काम 77च्या काळाच्या दशकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विदेशातून पण अशा पद्धतीचे प्रचारक आपल्याला मदतीसाठी येत आहे. आपला बुद्धिझम इतरत्र विज्ञानवादी खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे विज्ञानवादी बुद्धिझम संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम बौद्ध महासभा करते आहे. हे मोठं कार्य भारताला जगासोबत जोडण्याचं आणि जगाला बुद्ध धर्मासोबत जोडण्याचं कार्य भारतीय बौद्ध महासभा करते आहे. हे मोठं काम होते आहे. मला आठवतं की बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की बौद्ध विहारांची निर्मिती झाली पाहिजे. बौद्ध विहार हे बुद्धांचे ऊर्जा स्थान आहे. त्यांचं बौद्ध धर्माचं अधिकृतरित्या प्रशिक्षण घेण्यासाठी माहिती होण्यासाठी ते आवश्यक असं स्थान आहे. त्यांची निर्मिती झाली पाहिजे. या संदर्भात बौद्ध महासभा काय काम करते? नक्कीच चांगला प्रश्न तुम्ही विचारला. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय उद्देशातच बुद्ध विहाराची निर्मिती बुद्ध वंदनेसाठी बुद्ध विहाराची निर्मिती अशा पद्धतीचा उद्देश टाकतात. पुढे आणखी बाबासाहेब आंबेडकरांचं जर अधिक वाक्य मी या ठिकाणी सांगून पुढे जाईल. बाबासाहेब आंबेडकर 24 मे 1956 म्हणतात बुद्ध धम्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही. मात्र त्यासाठी बुद्ध विहाराची बुद्ध देवळाची हा शब्द बाबासाहेब आंबेडकर वापरतात अत्यंत गरजेचे आहे. मात्र असं मला विहार बांधायचं आहे यासाठी मी कोण्याही धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे देत असाल तर मी बांधेन, चांगलं बांधेन आणि माझ्याच ओंजळीनं बांधेन अशा पद्धतीची बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरचा आपल्याला आदेशच आहे की बुद्ध विहार किती गरजेची आहे, धर्म प्रचारासाठी ती किती महत्वाची आहे. आपण थेट उदाहरण घेता येईल आपल्याला. जे बुद्ध विहाराची निर्मिती भगवान बुद्धाच्या काळामध्ये अजातशत्रू असेल, अनापिंडक असेल, या सगळ्या लोकांनी म्हणजे मगध राजा यांनी जे धर्म एवढंच काय तर नंतरच्या काळामध्ये स्वतः सम्राट अशोकांनी अनेक लेण्या गुंफा खोदल्या. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की बुद्ध विहाराची किती गरज आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जर बाना आपण विचार केला तर स्वाभिमानानं अशा पद्धतीचं विहाराची निर्मिती व्हावी. कोण्याही धनिकापुढे आपण लाचार होणार नाही. आणि म्हणूनच 2006 अशा पद्धतीचं राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब जे संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार आहेत यांनी एक आदेश काढला की सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी अशा पद्धतीचे एक महाविहार असावं जे स्वाभिमानी महाविहार असावं. ही भूमिका घेतली गेली आणि त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण 2010 अशा पद्धतीची एक जागा खरेदी केली. 3640 स्क्वेअर फुटाची जागा खरेदी केली. हे सर्व दानदात्याच्या भरोशावर आहे. आणि आता जे काल परवा भीमराव आंबेडकर साहेब 28 डिसेंबरला येऊन गेलेले त्या विहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठीच भीमराव साहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत. या विहारामध्ये नेमकं काय आहे तर भिक्षूंचा प्रशिक्षण वर्ग आहे, भिक्षू निवास आहे, लायब्ररी आहे, बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून असलेले प्रशिक्षण केंद्र आहे, संशोधन केंद्र आहे, सहाय्यता केंद्र आहे. अशा पद्धतीचं हे निर्माण केलेलं आहे. छान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामधलं एक स्वप्न होतं की गावागावात बुद्ध विहार व्हावे. ते ओस पडू नये तर तिथे मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासकांनी जावं आणि आपल्या उत्पन्नाचा काही भाग लोकांसाठी खर्ची करावा. हा उद्देश भारतीय बौद्ध महासभा स्थापन करते आहेत. याचाच एक पुढला भाग मला तुला विचारायचा आहे की बाबासाहेब हे फार द्रष्टे महापुरुष होते.
भविष्यामध्ये काय व्हावं, कसं असावं आणि भविष्यातलं जग कसं असेल, बुद्धमय जग कसं असेल, हे सगळं त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. थोडा याचाही एक भाग सांग की भारतीय बौद्ध महासभा जे बौद्ध विवाह आहे या संदर्भात काही वेगळं मत मांडते का? नक्कीच. बौद्ध विवाहाच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी पण भूमिका घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं विचार करतात ते अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर जसा बौद्ध विवाह कायदा नाही अशा पद्धतीची पण भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. तर याच्यासाठी एक बौद्ध महासभा स्वतंत्र बौद्ध विवाह करारपत्र आणि प्रमाणपत्र देण्याचं काम करते. याच्या माध्यमातून बौद्धांची किती विवाह बौद्ध पद्धतीने लावल्या गेलेली आहेत. म्हणजे आपला सर्व लोक जाणतात आजही जरी आपला विवाह भिक्षू किंवा बाबासाहेब बुद्धांची प्रतिमा ठेवून आपण हे जरी करत असलो तरी कायद्याच्या बाबतीत ते बौद्ध विवाह ठरत नाही. तो हिंदू विवाह ऍक्ट नुसार असं होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रजिस्टर्ड मॅरेज हा पण एक संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे नोंदणी पद्धतीने विवाह व्हावा ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती. माझ्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांना हे पण अपेक्षित होतं की असे बिहारामधून अशा पद्धतीचे विवाह व्हावे जे जेणेकरून त्याची नोंद व्हावी. जे इतरत्र धर्माच्या संबंधित अशा पद्धतीची भूमिका होतात तीच भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेत होती. पण नंतरच्या टप्प्यामध्ये बौद्ध महासभेने अशा पद्धतीचे विवाह प्रमाणपत्र देऊन तशा पद्धतीची बौद्धाचार्याची निर्मिती करून केंद्रीय शिक्षकाची निर्मिती करून अशा पद्धतीची विवाहाची एक सूत्रपणा निर्माण करण्याचं काम बौद्ध महासभेने केलेलं आहे. म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा आणि एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाच्या जीवनाकडे, त्यांच्या उन्नत होणाऱ्या जीवनाकडे किती बारकाईनं पाहतात. म्हणजे बौद्ध विवाह हे सुद्धा बौद्ध संस्कृतीप्रमाणे व्हावे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये अशा पद्धतीचे त्यांनी नियम करून त्या पद्धतीने व्हावे. आणि मित्रांनो, हेही मला एक सांगावंसं वाटतं की अलीकडे प्रत्येकाला मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे आहे आणि मॅरेज सर्टिफिकेटसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने होणारा विवाह यामधलं हे सर्टिफिकेट आपल्याला पुढे जाऊन मॅरेज सर्टिफिकेटसाठी ते कामी पडतंय म्हणून आणि विवाहांमध्ये एकसूत्रता यावी यासाठीही सर्वांनी कोणता तरी एकच नियम पाळावा जेणेकरून तो बाबासाहेबांना वंदन केल्यासारखं होईल. म्हणून भारतीय बौद्ध महासभा ज्या पद्धतीने विवाह करतात तो ती विवाह पद्धती आपण स्वीकारायला हरकत नाही. मला रुपेश एक सांग की बाबासाहेबांच्या कार्याकडे पाहिलंय म्हणजेच एक माणूस एका जीवनामध्ये एवढं कार्य करू शकतो का? हा प्रश्न, हा अचंबित करणारा प्रश्न आपल्याला बाबासाहेबांकडे पाहून वाटतोय. मग बाबासाहेबांनी बौद्धांना स्थावर होण्यासाठी एक राजकीय संघटना काढली ज्याला आपण रिपब्लिकन ऑफ इंडिया अशा पद्धतीने म्हणू. एक बौद्धांना संरक्षण देण्यासाठी समता सैनिक दल काढलेलं आहे. त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांची आर्थिक संस्था म्हणा किंवा स्त्रीविषयक विचार म्हणा हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि बौद्धांना रीतसर प्रशिक्षित करून त्याच माध्यमातून त्यांना उपदेश दिला जावा बौद्ध धर्माचा यासाठी भारतीय बौद्ध महासभा काढलेली आहे. मला एक विचारायचं आहे की भारतीय बौद्ध महासभा आणि राजकारण यांचा काय संबंध आहे? नक्कीच भारतीय बौद्ध महासभा आणि राजकारण हा एक अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. माझा असा वैयक्तिक दृष्टिकोन आहे प्रत्येक व्यक्ती हा राजकीय असतो. म्हणजे मतदान करणं म्हणजे हा राजकीय भाग नाही आहे का? तर नक्कीच. तर बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासभा आणि राजकीय हे एक सांगड घालून भविष्यामध्ये काम केलं पाहिजे या मताचा मी तरी आहे. हे जरी माझं व्यक्तिगत मत असलं तरीही या दिशेने आपण गेलं पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरने रिपब्लिकन ही संकल्पना दिलेली आहे, डेमोक्रेसी ही संकल्पना दिलेली आहे आणि यासाठी आपण अशा पद्धतीची भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. जे खुद्द आमचे भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब हे स्वतःच अशा पद्धतीचे भूमिका घेतात.
समाज जोडो, संविधान समर्थक अशा सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा राष्ट्र अधिक उज्ज्वल, अधिक विज्ञानवादी, अधिक सामर्थ्यशाली बनण्यासाठी या सगळ्या विंगवर आपण काम केलं पाहिजे, ही भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी जरी वेगवेगळ्या संघटना दिलेल्या असल्या तरी या सगळ्या हातात हात घालून जर आपण केलं, हातात हात घालून जर आपण जात राहिलो तर बाबासाहेब आंबेडकराला अपेक्षित असलेला समाज निर्मितीसाठी आपण पुढे जाऊ. मग तो बाबासाहेब आंबेडकरला कोणता समाज अपेक्षित होता? मग व्यसनमुक्त समाज अपेक्षित होता, अंधश्रद्धामुक्त समाज अपेक्षित होता, विशेष म्हणजे जाती विहीन समाज अपेक्षित होता. आणि याच्यासाठी आपण एकत्र हातात हात घालून काम केलं पाहिजे, मला असं वाटतं. निश्चितच, कारण एक काळ असा होता की धर्मसंस्था ही माणसाच्या सर्व गोष्टींवर प्रभाव टाकत होती. सध्याचा काळ असा आहे की राजकीय संस्था ही माणसाच्या एकूणच जगण्यावर प्रभाव टाकत आहे. आणि म्हणून मग जसं रुपेशने म्हटलंय की आपण मतदान करतो, हा राजकीय भाग नाही का? आणि म्हणून मग तो जर आपला अधिकार आहे तर राजकीय विचार करणे हा सुद्धा एक अधिकार आहे. जरी त्यामध्ये सक्रिय जरी नसलंय तरी हातात हात घालून आपल्याला सर्व कामं करता यावेत, हा वैयक्तिक विचार रुपेश वानखडे यांनी इथे सांगितलेला आहे. मला रुपेश हे सांग की अलीकडे बाबासाहेबांनीच म्हटलेलं होतं की लोकांना धम्माचं ज्ञान व्हावं, कळावं, हा विज्ञानवादी धम्म त्यांच्या डोक्यामध्ये रुजावा आणि त्या पद्धतीने ते चालावेत, यासाठी अनेक ठिकाणी धम्म परिषदा, धम्म मेळावे, धम्म चर्चा झाली पाहिजे, घडली पाहिजे, मेळावे झाले पाहिजे, हा उद्देश बाबासाहेबांनी सांगितला होता. अलीकडे मोठ्या प्रमाणात धम्म मेळावे होताना दिसते आहे, धम्म परिषदा होताना दिसते आहे. पण माझा आरोप नाही तर माझं निरीक्षण आहे की हे सगळ्याच धम्म परिषदा धम्माचं तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होतात का? बाबासाहेबांचा जो विचार होता की या धम्म परिषदांच्या माध्यमातून, धम्म चर्चांच्या माध्यमातून लोकांना जागृत करावं, हे जागृतीचं कार्य होते का? छान प्रश्न विचारला. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 10 ध्येय उद्देशापैकी 10व्या नंबरचा उद्देशच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. बंधुभाव संवर्धन करण्यासाठी बौद्ध धर्माचे मेळावे, परिषदा आयोजित करणे आणि समाजामध्ये एक वाक्यता निर्माण करणे, हा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे. पण आजची ही जी तुम्ही खंत व्यक्त केलेली आहे, हे नक्कीच तुमचं निरीक्षण योग्य निरीक्षण आहे. धम्मदीक्षा, धम्म परिषदा व्हाव्या हा असेल तर खऱ्या अर्थानं एक बंधुभाव संवर्धन निर्माण होताना दिसून येईल. पण आज मोठ्या प्रमाणात तसं होताना दिसून येत नाही. म्हणजे अनेक गावागावांमध्ये, शहरांमध्ये धम्म परिषदा होते, मात्र त्याचं आउटपुट काय आहे, किती आपण प्रशिक्षित केलेलं आहे, किती युवकांना आपण तशा पद्धतीचं संघटित करू शकलो का, अशा एक ना अनेक प्रश्न आज या धम्म परिषदेच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. म्हणून धम्म परिषदा घेणे वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण धम्म परिषदेच्या माध्यमातून त्या पद्धतीचं विधायक कृत्य, विधायक कार्य, समाज उन्नतीचं कार्य होणं अत्यंत गरजेचं आहे. नव्हे तर बंधुभाव संवर्धन म्हणून धम्म परिषदेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपल्या धम्मामध्ये नेमक्या काय काय चांगल्या गोष्टी आहेत, या चांगल्या गोष्टीचं संवर्धन व्हावं, त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्याची उन्नत व्हावी, हा उद्देश धम्म परिषदेचा आहे. आणि म्हणूनच बौद्ध महासभेने यवतमाळ शहराच्या 16 धम्म परिषदा घेतलेल्या आहेत. त्या परिषदेचंच नाव धम्मदीक्षा धम्म परिषद आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती, मी अनेकांना धम्मदीक्षा, माझं पुढचं आयुष्य मी हे धर्मासाठी वेचणार आहे, हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि आपल्या बाबासाहेब जेव्हा धम्मदीक्षा नंतर केली, त्याचा रेसकोर्ट मैदानावरचं मुंबईचं धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांच्या पत्रक आपल्याला जनता पत्रकामध्ये प्रसिद्ध झालेली दिसते. त्याच्यानंतर दिल्लीच बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची तारीख आपल्याला निश्चित दिसते. हीच भूमिका बौद्ध महासभेने घेतलेली आहे, धम्मदीक्षा धम्म परिषदा. आणि अनेक बांधवांनी धम्मामध्ये येऊन अशा पद्धती धम्मदीक्षा यवतमाळ जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे. म्हणजे ते सगळे बांधव आज आपल्या सोबत एकत्र आलेले आहेत. म्हणजे याच्यातून दुसरा उद्देश एक साध्य होईल की धम्मामध्ये कुठेही जात नाही आणि हे जाती विहीन समाज निर्मितीसाठी या धम्म परिषदेची निर्मिती, धम्म परिषदेची आवश्यकता आहे.
मात्र हे जे आज जे तुम्ही खंत व्यक्त केलेली आहे ते मात्र होताना दिसून येत नाही. निश्चितच रुपेशने सांगितले त्या पद्धतीने धम्म परिषदा, धम्म मेळावे हे धम्म दीक्षा सोहळे व्हावेत आणि त्या माध्यमातून लोकांची जनजागृती व्हावी. निश्चितच हे काम भारतीय बौद्ध महासभा करते असेल. मित्रांनो, शेवटाकडे जात असताना भारतीय बौद्ध महासभा हे बौद्ध लोकांना ज्या पद्धतीने विज्ञानवाद शिकवते त्या पद्धतीने इतर संपूर्ण मानवाला त्याचं जीवन उन्नत होण्यासाठी विज्ञानवाद, बुद्धिवाद, बुद्धवाद शिकवते. ध्येय एकच आहे की माणूस हा माणूस व्हावा, प्रबुद्ध माणूस व्हावा आणि म्हणून ती कार्य करते. एक मला सांग की या देशावर जवळपास 1200 वर्षांच्या अधिक बौद्ध धर्माचा प्रभाव राहिलेला आहे. बौद्ध धर्म ऱ्हास झाला असं काही लोकांना वाटलं होतं, जसं की कोलितांवर राख जमावी त्या पद्धतीने बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला असं वाटलं. पण कोलितांवरची राख जेव्हा काढल्या गेली तेव्हा पुन्हा ते कोलित जसे धगधगत राहावे त्या पद्धतीने बाबासाहेबांनी ती राख काढली आणि पुन्हा बौद्ध धम्म हा जागतिक केला, जगमय केला. आता मात्र प्रतिक्रांतीचा वारा बौद्ध धर्माला पुष्यमित्र शृंगापासून बौद्ध धर्माला प्रतिक्रांतीची लाट आलेली आहे ती आजही मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळेस भारतीय बौद्ध महासभा बौद्ध धर्माचं कार्य कसं करतं आणि काही अडथळे येत असेल हे निश्चितच आहे. याबद्दल नक्कीच प्रतिक्रांतीची लाट जरी येत असली तरी भगवान बुद्धाचा धम्म प्रचंड आशावादी आहे आणि आपण सगळे लोक आशावादी असलो पाहिजे. आणि या आशावादाकडूनच आपल्याला अधिक प्रबुद्ध भारताकडे जर आपल्याला न्यायचं असेल तर आपण हा संदेश लोकांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे. जे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यात अशा पद्धतीचं आपण भीम संदेश यात्रा, धम्म संदेश यात्रा आयोजित केलेल्या आहे. या माध्यमातून गावागावांमध्ये हजारोच्या संख्येने परिपत्रक वाटलेले आहे की बुद्धिझम नेमका काय, बुद्धिझम नेमका आपल्याला काय शिकवतो, बुद्धिझम आपल्याला नेमका काय सांगतो, बौद्ध भिक्षूंची नेमकी भूमिका काय आहे, बौद्ध उपासकाची कर्तव्य नेमकी काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत घेऊन जातो आहे. म्हणजे गाव तेथे शाखा आणि घर तेथे बौद्धाचार्य ही संकल्पनाच मीराबाई आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे. अशा पद्धतीची आपण प्रचंड प्रमाणामध्ये बौद्धाचार्य निर्माण करत आहोत. बुद्धिझम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहोत. निश्चितच मित्रांनो, वादळ प्रचंड येतंय पण सागासारखे वृक्ष आपली मुळं खोलवर रुजून त्या वादळामध्ये, त्या ऊन वारा पावसामध्ये आपले तसेच मुळं खोलवर रुजून बसतात, जसा की बौद्ध धम्म बसलेला आहे. तो संपणार नाही आहे. वादळ येत राहणार, जात राहणार आणि त्या वादळाला रोखण्यासाठी रुपेश सारखे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आयुष्याचं समर्पणच भारतीय बौद्ध महासभेमध्ये मानलेलं आहे. त्यासाठी प्रचंड त्याग करावा लागतो, वेळ द्यावा लागतो. हे सगळं रुपेश वानखडे करते आहेत. शेवटचा प्रश्न की निश्चितच भारतीय बौद्ध महासभा यांच्या शाखा वाढाव्यात म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा वाढावी, म्हणजेच इथला सुजान सुज्ञ बौद्ध उपासक वाढावा, हा विचार वाढावा, विज्ञानवाद वाढावा. यासाठी तू लोकांना काय सांगशील? नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज निर्मितीसाठी, शाखा गावागावात निर्माण होण्यासाठी बाबासाहेबांच्या या वाक्याने मी या ठिकाणी समारोप करेन. बाबासाहेब आंबेडकर बोलले की आपण किती पुढे जातो त्यापेक्षा कोणत्या मार्गाने जातो हे अधिक महत्वाचं आहे. आणि मग हा मार्ग कोणता आहे? हा मार्ग नक्कीच बौद्ध महासभेचा मार्ग असेल, हा मार्ग नक्कीच समता सैनिक दलाचा मार्ग असेल, हा मार्ग नक्कीच आपल्या रिपब्लिकन पक्षाला एकजूट करण्याचा आणि त्या दिशेने जाण्याचा असेल. म्हणून मला असं वाटते की बुद्धिझम खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, त्यांचं तत्वज्ञान लोकांपर्यंत जायचं असेल तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश, आपण किती पुढे जातो त्यापेक्षा कोणत्या मार्गाने जातो हे अधिक महत्वाचं आहे. हा मार्ग मात्र मी या इच्छा तरुणांना सुचवतो
त्यांनी त्यांचा मार्ग ठरवायचा आहे. जसं मी माझा मार्ग बौद्ध महासभा ठरवलेला आहे, आपणही आपला एक मार्ग ठरवायचा आहे आणि त्या मार्गाने आगेकूच करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करायचा आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. फार छान या मुलाखतीचा समारोप रुपेशने केलेला आहे की आपण कोणत्या मार्गाने जायचं हे आपणच आपल्याला ठरवायचं आहे. अंधारात उडायचं की प्रकाशात उडायचं तुमचं तुम्हीच ठरवा. आता सांगा कसं जगायचं, आता सांगा कसं जगायचं. हा जगण्याचा मार्ग आपणच निवडायचा आहे. अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक माणसाला प्रबुद्ध करणारा भारतीय बौद्ध महासभेचा मार्ग आहे. तो निश्चितच रुपेशने स्वीकारलेला आहे. रुपेश, आपण इथे आलात आणि भारतीय बौद्ध महासभेच्या स्थापनेपासून तर भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या मनापर्यंत भारतीय बौद्ध महासभा गेली, ही जी तळमळ तुझी आहे त्याच तळमळीने तू या ठिकाणी विचार व्यक्त केले. निश्चितच आमच्या प्रेक्षकांना भारतीय बौद्ध महासभा काय आहे, कोणता विचार आहे हे या माध्यमातून निश्चितच कळेल ही आशा व्यक्त करून तू इथे आला. आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.